6 वर्षापूर्वी आम्ही आपले त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या हस्ते आम्ही याची सुरुवात केली होती। कोविड असताना सुद्धा मला वाटतं बापट साहेब दानवे साहेब मास्क लावून आम्ही या ठिकाणी ते आपलं दिवाळी सरंजामेचा असं अविरत असं आम्ही चालू ठेवलं। ह्याच्या मागे फक्त एकच आहे की बाबा माझ्या महिला भगिनींची दिवाळी गोड व्हावी, एक चांगली व्हावी, हेतून आम्ही हा उपक्रम गेल्या 10 वर्षापूर्वी चालू केलेला आहे। आज या ठिकाणी खूप आनंद होतोय, कारण की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा विचार केला नव्हता काय होईल, पण मी तेव्हा एकच बोललो होतो, मी निवडणूक जे काय होईल पण मी तुमची दिवाळी दरवर्षी अशी गोड करेल, आणि दिलेला शब्द आज मला वाटतं पूर्ण झालेला आहे। याचा मला खूप आनंद होतोय। म्हणजे हे प्रेम बघूनच एक ताकद भेटते किंवा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण की एवढं प्रेम आज माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाला नगरसेवक केलं। मी राहिला बावधमध्ये सरपंच होतो, या भागात मला नगरसेवक केलं। मग हे जे प्रेम मला या ठिकाणी दिलं, यासाठी मला जे काही शक्य आहे ते मी करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो। मी तर आता या ठिकाणी दरवर्षी कोविड मध्ये सुद्धा हॉस्पिटल बनवलं। आता पण आपण जे पावसामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांसाठी, आम्ही जवळजवळ तुम्हाला एक सांगतो फाउंडेशन साठी फाउंडेशन आता ते मला काही जाहीर करायचं नाही मी दिलेलं, पण जवळजवळ 10 लाखाची मदत, हे 10 लाखाचे किट मी पाठवून दिलेले आहेत। कोथरूडचे कार्यक्षम नगरसेवक किरणजी दगडे पाटील, त्यांच्या सौभाग्यवती पियुषाजी दगडे पाटील यांनी हा सोहळा, अनेक लोक काय काय म्हणत असतील की हा सोहळा बंद होईल किंवा काय होईल, पण अविरतपणे इतक्या वर्ष त्यांनी हा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। मागच्या इतक्या वर्षापासून हा कधी बंद पडलेला नाही, आणि इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरती, माता भगिनींच्या चेहऱ्यावरती जे आनंद दिसतोय ते मला वाटतं किरण दादा आणि त्यांच्या कार्यामुळे इथल्या भारतीय जनता पार्टी महायुती आणि किरण दगडे पाटील यांच्या पाठीशी इथली जनता कायम राहील एवढंच मी सांगतो। माणूस म्हणून सुद्धा एक शेतकरी कुटुंबातला, आताच किरणजींनी सांगितलं, परंतु इथल्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून किरण दादाला जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। जय हिंद।